चला तर आम्ही चाललो आहोत नातील गणपती विसर्जन सोहळा पाहायला. तुम्ही सुद्धा या. तर तेवढ्यात मला तर काय जागा भेटला नाही, तर मी ड्रायव्हरसमोर जाऊन पुढं चावी बघताच हा ट्रॅक आला. ट्रॅकमध्ये बस चालवायचं म्हणजे विषय हार्डच आहे खरं, म्हणजे खरंच पूर्ण होती. तेवढ्यात आम्ही मनपा बस स्टँडमध्ये एंट्री मारल्या आहोत. आम्ही कधी इकडे आला म्हणजे सगळ्यात पहिला आम्ही ब्रिजवरतीच येतो. ब्रिजमध्ये भरपूर लवकर आल्यामुळे पोरं म्हणली थोडं बसूया आता पाहायला इकडे तिकडचा नजारा पाहूया. तेवढ्यात असला भारी असला नजारा मिळाला की तेवढ्यात असली मेट्रो आली. तिकडे तिकडे नुसतं पोरं पोरी इकडे तिकडे फिरत होत्या. तेवढ्यात पोरं म्हणले बस चला आता बघून लय झालं जाऊया आपण म्हणजे. तेवढ्यात मग असं रोडवर काहीतरी पाहत आम्ही आपल्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात आमचा खाली डॉन म्हणाला चला मला फॉलो करा म्हणाला. ओके बाबा करता तुला फॉलो म्हणला चल पुढं. तेवढ्यात कानावर असं आवाज आला की नुसतं बीट घालता आवरीन झालं तर पोरासनी. पोरं म्हणली इकडे नको इकडेच जाऊया इकडेच पहिला जाऊया म्हणजे. तेवढ्यात गेला भारी होतं वाजत होतं ते. आता आम्हाला जायचं होतं हलवाई दगडूशेठ गणपती मंदिराकडे. तर असंच नजारा पाहत इकडे तिकडं बघू शकता आपले फ्रेंड्स. हा छोटा डॉग कुणाला आवरीन झालं तर सगळ्यांचं, कुणाचं तर पाय नाही तर हातपाय हलालतच. हा बघा सोब्या. तर आमचा मंगेश म्हणाला हा शॉर्टकट आहे चला मला. ते शॉर्टकटमध्ये एवढं भारी पाहायला सगळं सिल्वर गोल्डन दिसालतं. असं कुठं मेलमध्ये आल्यावानी वाटत होतं. हे सगळं सर्व बघत आम्ही पूर्ण मेन रोडवरती कधी आलो आपणलाच काय समजलं नाही. एवढ्यात आमची एंट्री हलवाई गणपती समोर झाली. पाहिलं इथे एवढी गर्दी असणं आम्हाला माहीतच नव्हतं, पण ही गर्दी कायच नव्हती. ही तर नुसतं सुरुवात होती. तर जायचं म्हटलं आता जाऊया हळूहळू. पुढे जाऊन बघता तर एवढं भारी डेकोरेशन केलेलं की मस्तच. तेवढ्यात आम्हाला आज सोडत नव्हते, मग आम्ही काय केलं साईडला गेला थोडं. बघू शकता किती मस्त डेकोरेशन. इथं पण नाद आहेच बैलगाडा शर्यत. थोडं पुढं जायचं आणि
आपला बाप्पांचं अखेरचं दर्शन झालं तेवढ्यात बाहेर जायचं म्हणलं. बघा हे डोल घेऊन असं बापू उभारतात. अवघडाचं डोल जायचं म्हणलं. तेवढ्यात आम्ही बाहेर आलो चौकात येऊन बघता होतो. एवढं हे होतं की कुठं जायचं काय समजतच नव्हतं. पोरं म्हणाली इकडं एवढी गर्दी होती की भरपूर गर्दी होती. काय ते खायचं म्हणाली सगळी ठकलेली. छोटा म्हणाला मी तर जेवणारच म्हणाला. तेवढ्यात इकडं चंद्रा असा आवाज येत होता. तेवढ्यात मग आम्ही इकडं निघायचं म्हटलं. आता ठरवलं. आता टिळक रोडला आम्ही सुरुवात केली जाण्याची. एवढ्यात लगेच बीट्स कानावर आल्या तर आम्हाला काय आवडणं झालं. एवढ्यात आम्ही मग सगळीजण आलावच. टोटल आमच्या 3 गँग होत्या. त्या 3 गँगमध्ये 1 पण गँग सापडली. तर इथे बघता पायाला एक डॉल्फी आहे ना तो. तर काही इथं काय आवाज येत नव्हता. त्यामुळे मी म्हटलं आता तुम्ही सर डॉल्फी बघून सपला विषय बघून घेता आखिर तक. इसको ब्रँड बोलते. तेवढ्यात म्हणला आमचा मंगेश पुढं चौक आहे. चौकात जायचं म्हणला. त्याशिवाय नाताशी नाही म्हटलं. चालते भावा म्हणला. चल मग चौकात. हाड वाजवतो. असं जायचं बघत पुढे जायचं म्हटलं चौकात. ब्रँड आला खरं म्हणजे ते मला आता आवरणं चालतं ते सुद्धा आणि कंट्रोल करून जाऊ दे म्हणजे. अजून मैदान आपलं अजून लांब आहे. हात ऊपर शेवड़ा वाला था. तेवढ्या मी चौकात एंट्री झाली. बघू शकता असं ढोल खांद्यावर घेऊन जायचं वाजवायचं सोपं नसतं. तेवढ्यात चौकात इकडून डॉल्बी आली. मी इथं अजून गणपती उठवायचा होता तो नाद धुळा करायला होता. तेव्हा हे बारकं नाद पाहिजे. नाद नेमकं कुठल्या गाण्यावर नाचायला यालाच काय माहित नव्हतं. काय तेवढ्यात बालकृष्ण होतं. दाची आरती सुरू झाली. पोरं म्हणजे आरती करूया. चला आरती करूया.
लय असलं वाजवाल की सगळी कानात बोट द्यावं लागली. हे सगळं बघून आम्हाला आवडेन चालते, कारण आमच्याकडे अजून आमची टीम आलीच नव्हती. शेवट वाजवालता कान केलं कार्यक्रम चालता. सगळी कानात बोटं घालून घ्यायची. हाय काय आवाज हाय काय? नाच पाहिजे नाच. शेवट वाजवलं शेवट मामा कोणत्या कारणाला असेल तर काय समजून चालतो. एकटं ना चालतं शेवटच हो मामा. आहे काय नाच पाहिजे नाच. मैदान गरम केला एकटा. तेवढ्यात आमचं आम्हाला काय समजून झालं, नेटवर्क नव्हतं, तर मित्र इकडे तिकडे फोन करायचं काय समजलं. सगळ्यांना लाईव्ह लोकेशन पाठवून पुढं झालं आपल्याला. मंगेश होतं हेच करायला होतं काम. सगळ्यांना एकामेकाला बोलवायचं करायचं. प्रतीक काय म्हणता आता माझा उद्यान तेवढ्यात अभिषेक भावाने येऊन आम्हाला धप्पा काढला. कधी आलाय मागं आलाय समजत नाही. सेफ्टी शिकून आलाय भाऊ. मागायला ही जोडी काय दोघं म्हणून मैदानात गाजवलं पाक. आहे काय नाच पाहिजे नाच. आमच्या अमरभावाला आवरत नव्हतं, त्याचं पाया हलालताच. मंगेश पण मान हलवलता. बास म्हणलं आता चालूया आता आपण मैदानात.
तेवढ्यात आमचा बुट्टे भाऊ ऐकते वे नात पाहिजे हो. चालू केला आम्ही सुरुवात केला आहे काय बोलावा सगळ्याशी. तेवढ्यात मग काय अमर भाऊ आलाच की अमर आला प्रतीक आला मग काय आता कापली बारीक सगळी. आता काय ऐकत नाही खायला ही मंगेश अजून सगळ्यांनी लाईव्ह लोकेशन बघून विकायचं. एक नंबर काम केला करतो. ना बुट्टे का विषय हाडत एवढ्यात आमच्या डॉनची एंट्री झाली. आता काय ऐकतोय तो बोलते मंगेश. आता काय बारीक मैदान तापलंय काय ऐकत. आहे काय शेवट रे.
तेवढ्यात बारीक नजर स्लॅपवर केली. आजी ऑन फायर होती. शेवट हो, नाद पाहिजे, नाद आहे काय. पहिला तेवढा दोन बोर्ड आणला. कोण नाचत नाही तो बाई म्हणून सपला विषय. माहिती का आता हात उपर. पहिला मी आता असंच नाचत होतो. तेवढ्यात आमच्या धर्मेश भाऊचं आगमन झालं. आता काय मग आता विषय हाडच फोडकाम चालू. आता नुसतं राडाच. तेवढ्यात अभिषेकाला कोण दिसलं वाटतं. अभिषेक म्हणाला चल तिकडे जाऊया, चल तिकडे जाऊया, चल रे म्हणाला. आवाज जाऊया म्हणला. तेवढ्यात गणपतीची आरती चालू झाली. सर्व टीम आमची आरती करायला उपस्थित राहिली. सगळी देव माणसं आहेत आपल्या टीममध्ये. मग आता आरती झाली. इकडं पण डीजे वाजायला आहे, इकडं पण डीजे वाजायला आहे. कुठं जायचं आता काय समजत नव्हतं. मग सगळी पोरं म्हणाली इकडं जोरात वाजवायला, इकडंच जायचं. मग काय आता ऐकता सवय यांचं ऐकायलाच पाहिजे. चला म्हटलं. मग आता काय आला की आता हे आमचा डॉन काय ऐकतोय वे. लागला की बसून ही पण घासायला. हे जर बघून लागली ही पण घासायला. हाय काय नागिन. न्याव 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 न्याव. धर्मेश तर काय आता काय वेगळा दिसालता. म्हणजे म्हटलं आता हा याला कसं रात्र बिल तसं चिंगरा चिंगरीच घालती. एवढ्यात आम्हाला गोल्डन मॅन दिसला इथं.
सगळी तिकडून इकडंच बघाल ती. मग आता बास म्हटलं, भरपूर अंदाज आला, टाईम पण चालता आणि परत आम्हाला चाकणला जायचं होतं. मग पोरं म्हटली असंच जाऊया, चला बघत जाऊया, 11 वाजता निघायचं म्हटली. चला म्हटलं बघत बारीक परत जायची तरी इच्छाच होत नव्हती. तेवढ्यात हा एक विषय झाला. बरोबर आहे ना? कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही बारीक सरत पुढे गेलो. ऑपरेटर नाचायला की समजायचं पुढे सिस्टीम नाचायलाच. पण शेवट वाजवाल का? शेवटच परत मस्त वाजवाल तर वाज झाला. आता आम्ही सगळे बाहेर आलो. सगळे आमचे प्लेयर्स पण आता कंटाळल्यात. सगळ्यांना भूक लागलेली. काय खायचं काय समजेन चालतं. चला म्हटलं आता पुढं काय भेटते का बघूया. पुढं बघता तर कुठं जायचं काय समजून चालतं. तेवढ्यात हा बोर्ड दिसला. मस्त फोन केलं, बनवलं, मस्त बनवलं. तर आम्हाला इकडे जायचं होतं. चला म्हटलं आता इकडे सगळेजण जायचं. एवढ्या असल्या प्रचंड ट्रॅफिकमधून आम्ही इकडे बाहेर आलो. ट्रॅफिक एवढं होतं की आई शपथ. मग आता मेट्रो स्टँडमध्ये आमची एंट्री होणार. पोरं पहिला सांगून आली येताना तर मेट्रोनं जायचं, जाताना बसने गेलं, येताना मेट्रोनं जायचं. चला भावांनो, तुमची इच्छा. आम्ही मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत. सगळ्यांचे पाय दुखालते, काय समजायला कुठं बसायचं कुठं काय. असं करत आम्ही परतीचा प्रवास केला. तेवढ्यात मेट्रो स्टँडमध्ये आमची एंट्री झाली. मेट्रो स्टेशन म्हणजे काय एवढं काय विषय नाही, बघू शकता असं असते, एवढं काय लाईन असते. तेवढ्यात बघा मेट्रो स्टँडच्या व्ह्यू बघा असं मस्त दिसाल. तेवढ्यात मग आम्ही काय आता ऐकता होय वरती गेला. तेवढ्यात मेट्रो पण आली. मग काय बाहेर झालं म्हटलं. काय इथं बसाय पण जागा नव्हता. फायनली भोसरीमध्ये आलो. बसमध्ये पण जागा नव्हता. मी म्हटलं आता खालीच बसायचं. तर भावांनो, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा.